Today we will go through the of the semester third of second year BSc Agriculture. In that today we will go through the first two lessons of path 232 in combined manner. First lecture it is IPM, means integrated pest management, and in that introduction, history, importance and concept we will see. Then next lecture consists of principles and tools of IPM. Okay, so we will start our lecture. So in that, first, integrated pest management means IPM, also known as integrated pest control, means IPC, is a broad-based approach that integrates practices for economic control of pest. IPM म्हणजे काय तर इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, आणि IPMला आपण IPC सुद्धा म्हणतो. IPMमध्ये आपण काय करतो, एक हा जो आहे तो ब्रॉड बेस्ड एक अप्रोच आहे. कशासाठी? आपल्या क्रॉपला जे पेस्ट अफेक्ट केले, पेस्टने जे अफेक्ट केले त्या पेस्टवर इकॉनॉमिक कंट्रोल करण्यासाठी आपण IPM ही वापरतो. IPM aims to suppress pest population below the economic injury level. What is the main objective of IPM? IPM काय करते तर पेस्ट पॉप्युलेशन जे आहे ती पेस्ट पॉप्युलेशन इकॉनॉमिक इंजुरी लेवलच्या बिलो ठेवण्याचं काम करते, म्हणजे त्यांचे पॉप्युलेशन मेंटेन करण्याचं काम करते. जर पेस्ट पॉप्युलेशन ओव्हर होत असेल तर त्यामुळे आपल्या क्रॉपला हार्मफुल इफेक्ट्स होऊन राहतात आपल्या क्रॉपवर. त्यामुळं IPM मेथड वापरून आपण पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करू शकतो बिलो इकॉनॉमिक इंजुरी लेवल. नेक्स्ट इट इज इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट, IPDM. IPDM involve management systems which utilize compatible combination of all the available techniques to keep the pathogen population below the economic threshold level, which would not result in economically unacceptable damage to the crop. IPDM म्हणजे काय बघा. IPDM इन्व्हॉल्व मॅनेजमेंट सिस्टीम, यामध्ये मॅनेजमेंट सिस्टीम आहेत, विच युटिलाइज, यामध्ये कशाचं युटिलायझेशन होतं, कॉम्पॅटिबल कॉम्बिनेशन, कशाचं कॉम्बिनेशन ऑफ ऑल दी अवेलेबल टेक्निक, जेवढा टेक्निक अवेलेबल आहेत त्या सगळ्या टेक्निक अवेलेबल ज्या टेक्निक आहेत त्या वापरून जे आपण मॅनेजमेंट करतो. कशासाठी? टू कीप दी पॅथोजन पॉप्युलेशन बिलो इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. आपली जी पॅथोजन लेवल आहे की ती पॅथोजन लेवल इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या खाली ठेवण्यासाठी किंवा इकॉनॉमिक इंजुरी लेवलच्या खाली ठेवण्यासाठी आपण IPDM वापरतो. अँड विच वुड नॉट रिझल्ट इन इकॉनॉमिकली अनॲक्सेप्टेबल डॅमेज टू दी क्रॉप. आणि ह्या मेथडमुळं क्रॉपला कोणताही इकॉनॉमिकली डॅमेज होत नाही. IPDM म्हणजे काय आहे? IPDM हे एक कॉम्पॅटिबल युटिलायझेशन ऑफ कॉम्पॅटिबल कॉम्बिनेशन, जेवढा पण आपल्याकडं मेथड्स अवेलेबल आहेत, टेक्निक्स अवेलेबल आहेत, त्या सगळ्या टेक्निक कंबाईन करून आपण आपला जो क्रॉप आहे त्याच्यावरचे पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करणार आहे. आणि ती पेस्ट पॉप्युलेशन कंट्रोल करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरणार आहोत? IPDM. IPDM इज बेस्ड ऑन 5 प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट डिसीज मॅनेजमेंट. प्लांट डिसीज मॅनेजमेंटचे जे 5 प्रिन्सिपल आहेत त्याच्या बेसिसवर IPDM ही कन्सेप्ट इव्हॉल्व झालेली आहे. अँड इंटिग्रेट्स मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच फॉर दी मॅनेजमेंट ऑफ प्लांट डिसीजेस. ओके, सो नेक्स्ट वी विल सी द मेन गोल्स ऑफ एन इंटिग्रेटेड प्लांट डिसीज कंट्रोल प्रोग्राम आर. मेन गोल काय आहेत आपले? फर्स्ट आहे इलिमिनेट ऑर रिड्यूस द इनिशियल इनॉक्युलम. आपल्या पेस्टचं किंवा पॅथोजनचं जे फर्स्ट इनॉक्युलम आहे इनिशियल ते इलिमिनेट करायचं किंवा आपल्याला रिड्यूस करायचं म्हणजे कमी करायचं आहे. सेकंड आहे रिड्यूस द इफेक्टिव्हनेस ऑफ इनिशियल इनॉक्युलम. इनिशियल इनॉक्युलम जो झाला आहे त्याचं इफेक्टिव्हनेस आपल्याला रिड्यूस करायचा, म्हणजे त्याचा इफेक्ट आपल्याला कमी करायचा आहे. आणि थर्ड आहे इन्क्रीज दी स्लो दी सेकंडरी सायकल्स. नंतर त्यांच्या ग्रोथमध्ये, फर्दर ग्रोथमध्ये जे सेकंडरी सायकल होणार त्यामधले जे इन्क्रीज आहे तो आपल्याला स्लो करायचा आहे, कमी करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला हिस्ट्री ऑफ IPM. IPMचे हिस्ट्री काय आहे? शॉर्टली आफ्टर वर्ल्ड वॉर II, म्हणजे दुसऱ्या युद्धानंतर, महायुद्धानंतर, वेन सिंथेटिक इन्सेक्टिसाइड बिकेम वाईडली अवेलेबल.
त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा सिंथेटिक इन्सेक्टिसाईड वाईडली अवेलेबल झाले तेव्हा काय झालं, एंटमॉलॉजिस्ट इन कॅलिफोर्निया, आपल्या कॅलिफोर्नियामधले जे एंटमॉलॉजिस्ट आहेत त्यांनी काय केलं, डेव्हलप्ड दी कन्सेप्ट ऑफ सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोल. लक्षात ठेवा की कॅलिफोर्नियामधले जे एंटमॉलॉजिस्ट आहेत त्यांनी एक कन्सेप्ट दिलेली आहे, तिचं नाव आहे सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोल. सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोल गिवन बाय एंटमॉलॉजिस्ट ऑफ कॅलिफोर्निया. देन अराउंड दी सेम टाईम, त्याच वेळेस एंटमॉलॉजिस्ट इन दी US, तेव्हा USच्या एंटमॉलॉजिस्टने काय केले, कॉटन बेल्ट वेअर ॲडव्होकेटिंग अ सिमिलर अप्रोच. तर कॅलिफोर्नियामधल्या एंटमॉलॉजिस्टनी जी कन्सेप्ट दिली कोणती, सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोल. आणि USमधल्या एंटमॉलॉजिस्टनी कोणी कन्सेप्ट दिले, कॉटन बेल्ट. अंडर दिस स्कीम इन्सेक्ट कंट्रोल वॉज सुपरवाइज्ड बाय क्वालिफाईड एंटमॉलॉजिस्ट. सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोल जे आहे त्या स्कीमच्या अंडर किंवा त्या कन्सेप्टच्या अंडर त्यामध्ये काय होतं की आपलं जो इन्सेक्ट कंट्रोल आहे त्याचं सुपरविजन केलं जातं क्वालिफाईड एंटमॉलॉजिस्टकडून. अँड इन्सेक्टिसाइड ॲप्लिकेशन्स वेअर बेस्ड ऑन कन्क्लुजन्स रिच्ड फ्रॉम पिरियडिक मॉनिटरिंग ऑफ पेस्ट अँड नॅचरल एनिमी पॉप्युलेशन. म्हणजे यामध्ये दोन कन्सेप्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, इव्हॅल्युएशन आणि मॉनिटरिंग. इव्हॅल्युएशन म्हणजे आपला जे एखादा प्रोजेक्ट असेल किंवा एखादं वर्क असेल ते कंप्लीट झाल्यानंतर आपण त्याचा रिझल्ट पाहतो तर आपण इव्हॅल्युएशन म्हणतो. आणि मॉनिटरिंग म्हणजे आपला एखादा प्रोजेक्ट असेल, आपलं एखादं वर्क असेल, त्या वर्कच्या प्रत्येक स्टेपला आपण त्याचा रिझल्ट पाहतो म्हणजे मॉनिटरिंग. तर ह्या सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोलमध्ये काय करायचं आपल्याला, आपण जे पेस्ट पॉप्युलेशनसाठी जो कंट्रोल मेजर अप्लाय केला आहे त्या कंट्रोल मेजरचं स्टेप टू स्टेप मॉनिटरिंग करायचे, त्या प्रत्येक स्टेपला त्याचा आपल्याला रिझल्ट बघायचे. This was viewed as an alternative to calendar based program. कॅलेंडर बेस्ड प्रोग्रामला हा जो सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोल आहे ही कन्सेप्ट काय आहे, अल्टरनेटिव्ह आहे, ऑप्शन आहे. सुपरवाइज्ड कंट्रोल वॉज बेस्ड ऑन नॉलेज ऑफ इकॉलॉजी. ही जी कन्सेप्ट दिली कॅलिफोर्नियाच्या एंटमॉलॉजिस्टनी ती कशाच्या बेसिसवर आहे, इकॉलॉजीचं नॉलेज अँड ॲनालिसिस ऑफ प्रोजेक्टेड ट्रेंड्स इन पेस्ट अँड नॅचरल एनिमी पॉप्युलेशन. आणि कशाचं ॲनालिसिस, प्रोजेक्टेड ट्रेंड जे आहेत पेस्टमधले किंवा नॅचरल एनिमी पॉप्युलेशनमधले, त्याच्या बेसिसवर ही जी कन्सेप्ट आहे सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोल ती डेव्हलप केली गेली आहे. कोणी डेव्हलप केली आहे, कॅलिफोर्नियाच्या एंटमॉलॉजिस्टने. नेक्स्ट आहे सुपरवाइज्ड कंट्रोल फॉर्मड मच ऑफ दी कन्सेप्च्युअल बेसिस फॉर इंटिग्रेटेड कंट्रोल. हे जे कन्सेप्ट आहे ह्यामध्ये आपण मेन प्रोसेस काय आहे, सुपरविजन. तर सुपरवाइज्ड कंट्रोल फॉर्मड मच ऑफ द कन्सेप्च्युअल बेसिस फॉर इंटिग्रेटेड कंट्रोल दॅट युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया एंटमॉलॉजिस्ट आर्टिक्युलेटेड इन 1950s. आपल्याला ह्या कन्सेप्टला कन्सेप्च्युअल बेस कधी भेटला आहे इंटिग्रेटेड कंट्रोलसाठी, 1950ला. काय म्हणले, सुपरवाइज्ड कंट्रोल फॉर्मड, वरची जी सुपरवाइज्ड इन्सेक्ट कंट्रोलची आहे कन्सेप्ट, फॉर्मड मच ऑफ दी कन्सेप्च्युअल बेसिस. ह्याचं बेसिस कन्सेप्च्युअल बेसिस कधी फॉर्म झालं, कशासाठी फॉर्म झालं, इंटिग्रेटेड कंट्रोलसाठी. दॅट युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया एंटमॉलॉजिस्ट आर्टिक्युलेटेड इन 1950s. म्हणजे ह्याला कन्सेप्च्युअल बेसिस 1950ला भेटलं. आणि इंटिग्रेटेड कंट्रोल सॉट टू आयडेंटिफाय द बेस्ट मिक्स ऑफ केमिकल अँड बायोलॉजिकल कंट्रोल्स फॉर गिवन इन्सेक्ट पेस्ट. त्यांनी काय केलं, इंटिग्रेटेड कंट्रोलमध्ये केमिकल आणि बायोलॉजिकल कंट्रोल मिक्स करून एखाद्या इन्सेक्ट पेस्टला आपण ॲप्लाय करतो आहे. केमिकल इन्सेक्टिसाइड्स वेअर टू बी यूज्ड इन मॅनर लिस्ट डिस्रप्टिव्ह टू बायोलॉजिकल कंट्रोल. तर केमिकल आणि बायोलॉजिकल कंट्रोल दोन आपण मिक्स करतो आहे आपल्या पेस्टला अप्लाय करण्यासाठी. त्यामध्ये केमिकलचा यूज कमी केला गेला टू अवॉइड सॉइल पोल्युशन. अँड दी टर्म इंटिग्रेटेड वॉज दी सिनोनॉमस विथ कॉम्पॅटिबल. आणि इंटिग्रेटेड आणि कॉम्पॅटिबल या दोन्ही टर्म कशात सिनोनॉमस आहेत एकमेकाला. अँड केमिकल कंट्रोल्स वेअर टू बी applied only after regular monitoring indicated that पेस्ट पॉप्युलेशन हॅड रिच्ड अ लेवल. म्हणजे केमिकल कंट्रोल केव्हा अप्लाय केले गेले किंवा केव्हा अप्लाय करतो आपण ह्यामध्ये, जेव्हा आपण रेग्युलरली त्याचं मॉनिटरिंग करतो, रेग्युलर आपण त्याचा इफेक्ट बघतो. म्हणजे आपण एखादा कंट्रोल मेजर आपल्या क्रॉपला ॲप्लाय केला आहे, तो ॲप्लाय केल्यानंतर आपल्याला त्याचे रोज निरीक्षण करायचं की त्याचा काय इफेक्ट होतो आहे आपल्या क्रॉपवर. तरच आपल्याला नंतर त्याचा काही इफेक्ट होत नसेल तर नंतर आपल्याला अजून केमिकल कंट्रोल अप्लाय करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला एक्स्ट्रा कंट्रोल मेजर अप्लाय करायचं नाही आहे, जोपर्यंत आपण मॉनिटरिंग करतो आहे तोपर्यंत.
मॉनिटरिंगमध्ये जर आपल्याला रिझल्ट चांगला भेटत असेल तर एक्स्ट्रा कंट्रोल मेजर आपल्याला त्यावर अप्लाय करायचं नाही आहे. केमिकल कंट्रोल्स वेअर टू बी अप्लाइड ओनली आफ्टर. कधी अप्लाय करायचे? रेग्युलर मॉनिटरिंग आपली जर दाखवत असेल, इंडिकेटेड काय दाखवत असेल, पेस्ट पॉप्युलेशन आपली जी आहे ती थ्रेशोल्ड लेवलला पोहोचले असं दाखवत असेल तर आपल्याला कंट्रोल मेजर अप्लाय करायचे. दॅट रिक्वायर्ड ट्रीटमेंट टू प्रिव्हेंट दी पॉप्युलेशन फ्रॉम रिचिंग अ लेवल, इकॉनॉमिक इंजुरी लेवल ॲट विच इकॉनॉमिक लॉसेस वुड एक्सीड दी कॉस्ट ऑफ दी कंट्रोल मेजर. आपण तेव्हाच केमिकल कंट्रोल अप्लाय करायचं जेव्हा आपल्याला वाटतं की पेस्ट पॉप्युलेशन ही थ्रेशोल्ड लेवलच्या वर चालली आहे. आपल्याला मेंटेन कुठंपर्यंत करायचे? बिलो थ्रेशोल्ड लेवल पाहिजे पेस्ट पॉप्युलेशन. आणि जेव्हा आपले पेस्टचे पॉप्युलेशन इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या वर जात असेल तेव्हा आपल्याला केमिकल कंट्रोल अप्लाय करायचं आहे, जेणेकरून ती पॉप्युलेशन इकॉनॉमिक इंजुरी लेवलच्या वर जाऊन आपला क्रॉप डिस्ट्रॉय करू नये म्हणून. IPM extended the concept of integrated control. IPM extended the concept of integrated control to all classes of pest and was expanded to include all tactics. म्हणजे ही IPM जी आहे, ही जी मॅनेजमेंटची मेथड आहे ती प्रत्येक क्लासच्या पेस्टला आपण अप्लाय करू शकतो. एवढं त्याचं इंटिग्रेशन झालेलं आहे. अँड कंट्रोल्स सच ॲज पेस्टिसाइड्स वेअर टू बी अप्लाइड ॲज इन इंटिग्रेटेड कंट्रोल. कंट्रोल कसे? पेस्टिसाइड्स जसं आपण इंटिग्रेटेड कंट्रोलमध्ये वापरू शकतो, बट दीज नाव हॅड टू बी कॉम्पॅटेबल विथ टॅक्टिक्स फॉर ऑल क्लासेस ऑफ दी पेस्ट. तर IPM जे आहे ते आपण प्रत्येक क्लासच्या पेस्टला आपण अप्लाय करू शकतो. अँड अदर टॅक्टिक्स सच ॲज होस्ट प्लांट रेजिस्टन्स ऑफ कल्चरल मॅन्युप्युलेशन्स बिकेम पार्ट ऑफ द IPM फ्रेमवर्क. आणि होस्ट प्लांट रेजिस्टन्स जो इंटोमध्ये आपल्याला ह्याचं लेक्चर आहे थर्ड सेमला, तर ही जी कन्सेप्ट आहे ही सुद्धा काय झाले IPM फ्रेमवर्कचा एक पार्ट बनलेली आहे. IPM कंबाइंड एंटोमॉलॉजिस्ट, प्लांट पॅथॉलॉजिस्ट अँड नेमॅटोलॉजिस्ट अँड वीड सायंटिस्ट म्हणून म्हणले IPM ही कन्सेप्ट कशी आहे? मल्टी डिसिप्लिनरी कन्सेप्ट आहे. यामध्ये मल्टी डिसिप्लिनरी अप्रोच आहेत, म्हणजे डिफरंट डिव्हिजन्स यामध्ये. इन द युनायटेड स्टेट्स, US मध्ये IPM वॉज फॉर्म्युलेटेड इन टू नॅशनल पॉलिसी इन फेब्रुवारी 1972. US मध्ये काय झालेलं आहे? IPM जी आहे ती त्याचं फॉर्म्युलेशन कशामध्ये झालं आहे? नॅशनल पॉलिसीमध्ये त्याचं फॉर्म्युलेशन झालं आहे. कधी झालं आहे? फेब्रुवारी 1972ला. व्हेन प्रेसिडेंट रिचर्ड निक्सॉन, जेव्हा USचे प्रेसिडेंट कोण होते? रिचर्ड निक्सॉन होते. त्यांनी काय केलं? डिरेक्टेड फेडरल एजन्सीज टू टेक स्टेप्स टू ॲडव्हान्स द ॲप्लिकेशन ऑफ IPM इन ऑल रिलेव्हंट सेक्टर्स. म्हणजे जेव्हा US मध्ये IPMचं फॉर्म्युलेशन नॅशनल पॉलिसीमध्ये झालं फेब्रुवारी 1972ला, तेव्हा तिथले जे प्रेसिडेंट होते USचे रिचर्ड निक्सॉन, त्यांनी काय केलं? त्यांनी आदेश दिले कशासाठी? की ही जी कन्सेप्ट आहे IPM ही प्रत्येक सेक्टरपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून. अँड इन 1979 प्रेसिडेंट जिम्मी कार्टर एस्टॅब्लिश्ड अँड इंटिग्रेटेड इंट्रा-एजन्सी IPM कोऑर्डिनेटिंग कमिटी टू एन्श्युअर डेव्हलपमेंट अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ IPM प्रॅक्टिसेस. ही IPM मॅनेजमेंट मेथड जी आहे ते प्रत्येक सेक्टरपर्यंत पोहोचवावी, त्याची डेव्हलपमेंट व्हावी म्हणून 1979ला नेक्स्ट प्रेसिडेंट जे होते जिम्मी कार्टर यांनी काय केले? IPM कमिटी तयार केले ह्याच्या डेव्हलपमेंटसाठी. नेक्स्ट आहे पेरी ॲडकिसन अंडर रे एफ स्मिथ रिसिव्ड द 1977 वर्ल्ड फूड प्राईज फॉर एनकरेजिंग द यूज ऑफ IPM. 1977ला पेरी ॲडकिसन आणि रे एफ स्मिथला वर्ल्ड फूड प्राईज भेटला आहे. त्यांनी काय केलं आहे? IPMचा यूज वाढवण्यासाठी एनकरेजमेंट केलेली आहे. मेन कंपोनंट्स ऑफ IPMचे मेन कंपोनंट काय? कल्चरल प्रॅक्टिसेस असतील, ब्रीडिंग वगैरे, नंतर रेग्युलेटरी मेजर्स असतील, क्वारंटाईन फॉर एक्झाम्पल, केमिकल मेथड्स असतील, बायोलॉजिकल मेथड्स असतील, फिजिकल मेथड्स असतील, नंतर जेनेटिक इंजिनिअरिंग असेल. हे IPMचे कसे आहेत? मेन कंपोनंट आहेत. म्हणजे हे कंपोनंट आपण IPMमध्ये. मेन स्ट्रॅटेजीज ऑर प्रिन्सिपल ऑफ IPM. इथून आपलं नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होते. प्रिन्सिपल काय आहेत IPMचे? फर्स्ट आहे नीड बेस्ड ॲप्लिकेशन ऑफ पेस्टिसाइड.
गरज असेल तरच पेस्टिसाईड अप्लाय करायचे आहेत, गरज नसेल तर करायचे नाहीत. एनकरेजमेंट अँड एनहान्समेंट ऑफ बायो कंट्रोल एजंट. सगळ्यात जास्त प्रेफरन्स बायो कंट्रोल एजंटला दिला पाहिजे, जेणेकरून आपलं सॉईल पोल्युशन होऊ नये आणि सॉईल हेल्थ आपली मेंटेन असावी म्हणून. यूज ऑफ रेजिस्टंट ऑर टॉलरंट कल्टिवेशन ऑफ प्लांट्स. आता आपल्याला काय करायचं आहे की आपण म्हणजे रेजिस्टंट प्लांट आपल्याला कल्टिवेट करायचे आहेत एखाद्या पेस्टसाठी. सपोज एखादा आपण क्रॉप घेतला आणि त्या क्रॉपला पेस्ट अफेक्ट होऊ नये किंवा वीडचा इफेक्ट होऊ नये, त्यामुळे आपण वीड रेजिस्टंट व्हरायटी ग्रो करतो तसं. अँड मॉडिफिकेशन ऑफ कल्चरल प्रॅक्टिसेस, जे आपल्या कल्चरल प्रॅक्टिसेस आहेत त्यामध्ये मॉडिफिकेशन करायचं आणि त्या प्रॅक्टिसेस वापरायच्या. यूज ऑफ एनी अदर स्ट्रॅटेजीज दॅट इंटरप्ट्स होस्ट पॅथोजन इंटरॅक्शन. अजून काही वेगळ्या स्ट्रॅटेजीज असतील तर त्या वापरायच्या, जेणेकरून होस्टला पॅथोजनचा अटॅक होऊ नये म्हणून, त्यांची इंटरॅक्शन होऊ नये म्हणून. आता IPDMचे ॲडव्हान्टेज काय आहेत, तर IPDMचे फायदे काय आहेत. IPDM अवॉइड्स केमिकल पोल्युशन ऑफ सॉईल, राईट. केमिकल पोल्युशन ऑफ सॉईल, वॉटर, एअर अँड फूड प्रोडक्शन. तर केमिकल फर्टिलायझर आपलं सॉईल पोल्युशन वगैरे होतं आहे किंवा वॉटर पोल्युशन होते आहे, तो पोल्युशन आपण अवॉइड करू शकतो. अवॉइड्स डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स इन प्लांट पॅथोजन अगेन्स्ट फंगिसाइड्स. तर काय करतं, आपला जो फंगिसाईड आहे, म्हणजे जो पॅथोजन अटॅक करतो आपल्या क्रॉपला, तो एका ठराविक काळानंतर आपण जो फर्टिलायझर देतो किंवा जो आपण पेस्टिसाईड फंगिसाईड जो अप्लाय करतो, तो त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम काय करतो, त्याला सवय लागते. म्हणजे त्या पेस्टिसाईडचा, फंगिसाईडचा, विडीसाईडचा त्याच्यावर काहीच इफेक्ट होत नाही. तर ते रेजिस्टन्स डेव्हलप होऊ नये म्हणून आपण IPDM वापरायचे आहे. इट इज अन इको फ्रेंडली स्ट्रॅटेजी फॉर मॅनेजमेंट ऑफ प्लांट डिसीजेस. इको फ्रेंडली म्हणजे या IPDMमुळे एन्व्हायरमेंटला कसलीही हानी होणार नाही आहे किंवा एन्व्हायरमेंटला होणारी हानी ही compared to others. It is an economically feasible approach. Economically feasible असा अप्रोच आहे हा, and it is multi-pronged strategy for efficient management of plant diseases. म्हणजे प्लांट डिसीज मॅनेज करण्यासाठी अतिशय योग्य मॅनेजमेंट सिस्टीम आहे ही. IPDM utilizes all suitable strategies in a compatible manner to reduce and maintain pathogen populations at levels economic losses. म्हणजे IPDMचं मेन एम काय आहे की पेस्ट पॉप्युलेशन किंवा पॅथोजन जे आहेत त्यांची पॉप्युलेशन इकॉनॉमिक इंजुरी लेवलच्या वर जाऊ नये किंवा इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या वर जाऊ नये, जेणेकरून आपल्या क्रॉपला हानी होईल किंवा क्रॉपवर ॲडवर्स इफेक्ट. आपण IPDM वापरू शकतो, हा त्याचा ॲडव्हान्टेज आहे. देन आपण आता बघायचे 2 क्रॉपचे डिसीजेस बघायचे आहेत आणि त्याच्यावर IPDM कसा उपयोगी आहे ते बघायचे. फर्स्ट आहे राईस डिसीजेस अँड IPDM. राईस डिसीजेसचा आणि IPDMचा IPDM आपण कसं वापरू शकतो राईस डिसीजेसमध्ये. आता फर्स्ट फंगल डिसीज आहे राईसचा, कोणता, ब्लास्ट काय आहे, फोलियर डिसीज आहे अँड पॅथोजन सर्वाइव्स ऑन कोलॅटरल होस्ट. आता इथे ब्लास्टचं पिक्चर दाखवलं आहे. ब्लास्ट डिसीज ऑफ पॅडी अँड सिम्पटम काय आहे, इनिशियल स्टेज स्पिंडल शेप्ड स्पॉट फॉर्म होतात आणि व्हाईट सेंट्रल पार्ट ब्राउनिश बॉर्डर्स. हे जे आहेत ना स्पिंडल शेप्ड आणि त्यामध्ये व्हाईट सेंट्रल पार्ट तयार होतो, हा आहे ब्लास्ट डिसीज. नेक्स्ट आपण बघतोय ब्राऊन स्पॉट ऑफ राईसचा ब्राऊन स्पॉट, त्याचं कॅरेक्टरिस्टिक काय आहेत, सीडबॉर्न डिसीज आहे आणि फॉलियर डिसीज आहे ब्राऊन स्पॉट. तरी हा आहे आपला ब्राऊन स्पॉट ऑफ राईस, असे ब्राऊन स्पॉट तयार होतात आपल्या राईसवर. देन नेक्स्ट आहे शीत रॉट किंवा शीत ब्लाईट किंवा फूट रॉट किंवा स्टिंग रॉट म्हणतो आपण याला, आणि हे कशात सॉईल बॉर्न डिसीजेस आहेत. आता पहा शीत रॉट म्हणजे ते शीते जसं म्हणतो आपण मराठीमध्ये, ते काय होतं, त्याची रॉटिंग होते. नेक्स्ट आहे शीत रॉट, अशी बेसमध्ये रॉटिंग झालेली याची. नेक्स्ट फूट रॉट, फूटमध्ये रॉटिंग झालेली याची. आणि स्टेम रॉट म्हणजे त्याचा जो स्टेम आहे राईसचा त्याच्यावर रॉटिंग झालेली आहे. नंतर आहे फॉल्स स्मट.
सीडबॉर्न डिसीज आहे हा फॉल्स. तर फॉल्स स्मॉटची पण डायग्राम बघा इथं. हे आहे फॉल्स स्मॉट, सीडबॉर्न डिसीज आहे हा. नेक्स्ट आहे बॅक्टेरियल डिसीजेस. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट अँड बॅक्टेरियल लीफ स्ट्रीक हे कसे आहेत? सीडबॉर्न अँड सर्वाइव्स ऑन कोलॅटरल होस्ट अँड वीड्स. लीफ ब्लाइट आणि लीफ स्ट्रीक हे दोन्ही कसे आहेत? बॅक्टेरियल डिसीज आहेत. बॅक्टेरियल लीफ ब्लाइट आणि बॅक्टेरियल लीफ स्ट्रीक हे आहे बॅक्टेरियल लीफ ब्लाइट जे की बॅक्टेरियामुळे होतं आणि हा आहे बॅक्टेरियल लीफ स्ट्रीक. नेक्स्ट आहे व्हायरल किंवा फायटोप्लाझ्मल डिसीजेस. त्यामध्ये येतो राईस टुंग्रो व्हायरस, राईस येलो डॉर्फ आणि ह्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे? सर्वाइव्स ऑन वीड्स अँड डिसेमिनेशन इज बाय इन्सेक्ट व्हेक्टर्स. याचं डिसेमिनेशन कसं होतं? इन्सेक्ट व्हेक्टर्सने होतं. आता राईस टुंग्रो आणि राईस येलो डॉर्फ हा आहे राईस टुंग्रो व्हायरस आणि ज्यामध्ये येलोनेस होतं आणि राईस येलो डॉर्फ पूर्ण जे ह्याची उंची डॉर्फ होते आणि काय होतं की येलोइशपणा येतो ह्यामध्ये. नेक्स्ट आहे IPDM स्ट्रॅटेजी इन राईस. आता ह्या सगळ्या डिसीजेसमध्ये आपण IPDM कसं वापरू शकतो? ह्यामध्ये आपण काय करू शकतो? ह्यामध्ये आपण सिलेक्शन ऑफ हेल्दी सीड वापरू शकतो आपण किंवा सिलेक्शन ऑफ रेजिस्टंट कल्टिवेटर्स. वीड रेजिस्टंट किंवा एखाद्या पेस्टला वगैरे जे रेजिस्टंट ज्या व्हरायटी असतील किंवा जे कल्टिव्हर्स असतील ते आपण कल्टिवेट करू शकतो. रिमूव्हल अँड डिस्ट्रक्शन ऑफ कोलॅटरल होस्ट. कोलॅटरल जे होस्ट आहेत त्याला रिमूव्ह करू शकतो किंवा डिस्ट्रक्ट करू शकतो आपण. बॅलन्स्ड फर्टिलायझेशन, एक बॅलन्स्ड फर्टिलायझर अप्लाय करू शकतो आपण. देन रफिंग ऑफ डिसीज्ड प्लांट्स. देन सीड ट्रीटमेंट विथ, सीडला ट्रीटमेंट कशाने द्यायची? कार्बनडेझिमॉर ट्रायसायक्लाझोल आणि त्याचा रेट काय? ॲट 2 ग्रॅम पर kg सीड. पर किलो सीडला 1 किलो सीडला 2 ग्रॅम असा अप्लाय करायचा. आता काय करू शकतो की फॉलियर ॲप्लिकेशन कशाची स्प्रेइंग? कार्बनडेझिमची 0.1% किंवा ट्रायसायक्लोझोल अप्लाय करू शकतो 0.06%. नीड बेस्ड फॉलियर ॲप्लिकेशन ऑफ व्हॅलिडायमॅसिन फॉर द मॅनेजमेंट ऑफ शीत ब्लाइट अँड शीत रॉट. शीत ब्लाइट किंवा शीत रॉटसाठी अप्लाय करू शकतो व्हॅलिडामायसिन. नेक्स्ट आहे सॉईल ॲप्लिकेशन ऑफ कार्बोफ्युरॉन ग्रॅन्युलर फॉलियर स्प्रे ऑफ एनी सिस्टमॅटिक फंगिसाइड इज फॉलोज टू मॅनेज इन्सेक्ट वेक्टर मॅनेज करू शकतो आपण. देअर बाय डिक्रीजिंग द स्प्रेड ऑफ व्हायरल डिसीजेस. आता कार्बोफ्युरॉन असा असतो, आत्ताच आपण बघितलं आहे. कार्बोफ्युरॉन इन्सेक्टिसाइड किंवा निमॅटिसाइड. नेक्स्ट आहे आता आपल्याला बघायचे हे राईस डिसीजेस बघितले आपण. राईस डिसीजेसचे प्रत्येक डिसीजेसचे आपण फीचर बघितले आहेत. फंगल डिसीज, बॅक्टेरियल डिसीज, व्हायरल डिसीज आणि त्याच्यामध्ये आपण IPDM कशी वापरू शकतो हे सांगितलेलं आहे. आणि आता लास्ट पॉईंट आहे सेकंड लेक्चरचा, शुगर केन डिसीजेस आणि IPDM. आता शुगर केन डिसीजेसमध्ये रेड रॉट आहे, सेटबॉर्न डिसीज आहे विच स्प्रेड्स टू इरिगेशन वॉटर. रेड रॉट आपल्याला कॉमन आहे. हा कार्बोफ्युरॉन GR इन्सेक्टिसाइड. आणि हा रेड रॉट आहे शुगर केनचा. आपण जेव्हा तो शुगर केनचे आपण दोन त्याचे डिवायडेशन केलं, इंटिग्रेशन केलं त्याच्या 2 पार्ट्समध्ये, तर आपल्याला रेड रॉट डिसीज दिसतो त्यामध्ये डिसीज क्रॉपमध्ये.
नेक्स्ट आहे विप्समट, सेट बॉर्न आहे आणि डिस्क्रिमिनेट थ्रू वाइंड बोर्न स्पोरोडिया. स्पोरिडियामुळे हा कॉज होतो विप्समट. हा आहे आपला विप्समट ऑफ शुगर कॅन. नेक्स्ट आहे पायनॅपल डिसीज. सेट रॉट आहे आणि सेट बॉर्न डिसीज आहे. पायनॅपल डिसीज 1 बाय 1 आपण डिसीज बघतोय. हे आहे शुगर कॅनचं पायनॅपल डिसीज. नेक्स्ट आहे ग्रासी शूट. ग्रासी शूट कसा आहे? हा वेक्टर बॉर्न डिसीज आहे आणि फायटोप्लाझ्मल डिसीज आहे. ग्रासी शूट. हा आहे आपला ग्रासी शूट शुगर कॅनचा. नेक्स्ट आहे ग्रासी शूट नंतर रतून स्टंटिंग. सेट बॉर्न आहे क्लॅविबॅक्टेरिया झाइली. रतून स्टंटिंग बघतोय आपण. रतून स्टंटिंग डिसीज बघतोय आपण. हे आहे आपलं रतून स्टंटिंग इन शुगर कॅन. म्हणजे शुगर कॅनमध्ये स्टंटिंग होती ह्या डिसीजमुळं. रतून स्टंटिंग नंतर आपण बघतोय शुगर कॅन मोझॅक. शुगर कॅन मोझॅक कसा आहे? सर्वाइव्स ऑन वीड्स अँड डिसेमिनेटेड बाय इन्सेक्ट व्हेक्टर. वीड्सवर सर्वाईव्ह करतो आणि इन्सेक्ट व्हेक्टरमुळे तो पसरतो. हा आहे शुगर कॅन मोझॅक. तर हा लास्ट डिसीज होता. आता ह्या शुगर कॅन डिसीजमध्ये आपण IPDM कसा वापरू शकतो? यामध्ये काय करायचं आहे? कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड क्रॉप डेब्रीज. कलेक्शन अँड डिस्ट्रक्शन ऑफ इन्फेक्टेड क्रॉप डेब्रीज. जे क्रॉपचे डेब्रीज जे आहेत त्याचं आपल्याला कलेक्शन करायचं किंवा त्याला डिस्ट्रॉय करायचं आहे. नेक्स्ट आहे हॉट वॉटर ट्रीटमेंट ऑफ सेट्स. सेट्सला आपण काय करायचं? हॉट वॉटर ट्रीटमेंट द्यायचे. तेव्हा टेम्परेचर किती पाहिजे? 520 डिग्री सेल्सिअस फॉर 30 मिनिट. अर्ध्या तासासाठी 520 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असणार हॉट वॉटर सोबत ट्रीटमेंट करायची आपल्याला सेट्सची. हॉट एअर ट्रीटमेंट ऑफ सेट्स. हॉट एअर ट्रीटमेंट तेव्हा टेम्परेचर किती पाहिजे? 540 डिग्री सेल्सिअस 2 ते 3 तासासाठी. बॅलन्स्ड इरिगेशन अँड फर्टिलायझेशन कॉमन पॉईंट आहे प्रत्येक डिसीजसाठी हा. अवॉइड सिलेक्शन ऑफ सीड मटेरियल फ्रॉम रतून क्रॉप. रतून क्रॉपचे जे सीड मटेरियल आहे ते आपल्याला वापरायचं नाही आहे. नीड बेस्ड स्प्रे ऑफ सिस्टमॅटिक इन्सेक्टिसाइड टू मिनिमाइज द स्प्रेड ऑफ व्हायरल अँड फायटोप्लाझ्मल डिसीज. म्हणजे व्हायरल आणि फायटोप्लाझ्मल डिसीज जे आहेत त्यांचं ते मिनिमाइज करण्यासाठी आपल्याला स्प्रेइंग करायची आहे इन्सेक्टिसाइडची. आणि लास्ट आहे सिलेक्शन ऑफ डिसीज रेजिस्टंट किंवा टोलरंट कल्टिवेटर्स. फॉर एक्झाम्पल आपण वीडसाठी वीड रेजिस्टंट व्हरायटी वापरू शकतो. सो दिस इज अबाउट path 232 lecture number 1 and 2. In that we have seen IPM introduction, history, importance, concept and principle and tools of IPM. In that first we have seen what is meant by IPM. IPM is also called as IPC. Then IPDM. Then main goals of IPDM. Then history of IPM. In that two concept, supervised insect control and cotton belt concept. Supervised insect control is given by entomologist of California and cotton belt concept is given by entomologist of US.